हॅलो, मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. स्त्रियांना ना नेहमी चांगलं राहण्याचं, सुंदर कपडे परिधान करण्याचे, स्टायलिश राहण्याचं सगळ्यांना अट्रॅक्शन असतं. पण कॅन्सर आजारानंतर माझ्या आयुष्यात झालेला एक बदल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर काल रात्री मुलीला फीवर होता. पहाटे 4 वाजता तिने वॉमिटिंग केली. रात्रभर माझं जागरण झालं आणि मॉर्निंगला पाऊस सुरू. आणि माझं असं होतं की एनीहाऊ मला डिस्ट्रिक्ट लेवलला आज जायचं होतं आणि ॲडमिशन प्रोसेस माझी जे मी करते आहे पोस्ट ग्रॅज्युएशन त्याचं करायचं होतं आणि एक्झाम फॉर्म भरायचं तर लास्ट डेट होती. मॉर्निंगला उठलं आणि काय घालू हा मोठा प्रश्न, कारण लाईट गेली होती सगळीकडे. आता धो पाऊस सुरू आहे आणि कॉटनचे एकही ड्रेस माझा प्रेस केलेला नव्हता. सो खूप जुना 5-6 वर्षापूर्वी घेतलेला एक ड्रेस मी काढला आणि घातला. गेले मी दिवसभर फिरत असताना मला इतकं अनकम्फर्टेबल मी त्या ड्रेसमध्ये होते ना, आणि मला कळेच नाही की आपल्याला असं काहीतरी वेगळं होतं. आणि देन मला लक्षात आलं आपण ह्या ड्रेसमध्ये अनकम्फर्टेबल आहे. पण हा ड्रेस तर मीच घेतला होता, माझ्याच आवडीने घेतला होता आणि अगदी साईज व्यवस्थित घेतली होती. पण आत्ता ती साईज मला नको आहे, कारण आत्ता मला लूज कपडे आवडतात, मला कॉटनचे कपडे आवडतात की ज्यात मी कम्फर्ट माझा मॅटर करतो. मला लूकपेक्षा प्रेझेंटेशनपेक्षा मला माझा आता कम्फर्ट झोन जास्त महत्त्वाचा वाटतो. तर हा एक बदल माझ्या डेली लाईफमध्ये झाला आहे. म्हणजे हे छोटे छोटे बदल बरेच झालेले आहेत. सो असं हे मी अनुभवले. आणि मी आता घरी आले 5 वाजता आणि बस तोंडावर पाणी मारलं फक्त, आणि पेशंटचे फोन होते त्याच्यामुळे इतकं इमर्जन्सी मी आले. तर हे बघा माझे असे केस बांधलेले आहेत आणि सकाळपासून हे असं बांधलेलं आहे ॲक्च्युली. सो हा कम्फर्ट झोन खूप महत्त्वाचा असतो. दुसऱ्यांना काय वाटतं, दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात त्यापेक्षा आपल्याला काय चांगलं वाटते, आपण कोणत्या गोष्टीमध्ये कम्फर्टेबल आहोत, काय घातल्याने आपण कम्फर्टेबल आहोत, हे खूप महत्त्वाचं आहे. तर आता हे जे आहे माझ्या झालेले बदल, हा एक बदल मी तुमच्यासोबत शेअर केला. थँक्यू सो मच.